मॅडम बघा ही सगळं पाडा सांभाळतं झाडाखाली आता काय राहिलं नाही ते बघा हे धरा ठेवा इथं. मॅडम मला 1000 रुपये लागायचं होतं. कशाला पाहिजे 1000 रुपये? अहो मालकीन आजारी हाय तिला संध्याकाळी दवाखान्यात घेऊन जायचंय हो. थांबा देते. हे घ्या पैसे. अगं कपाटातले पैसे गेले कुठं? अहो मी 1000 रुपये गड्याला दिले. अगं 3000 रुपये होते तू तसेच दिले का? अहो मी न मोजताच पैसे दिले. अगं असे न मोजताच पैसे कोण देईल का त्याला? 2000 रुपये जास्त गेले ना त्या गड्याला. आता तो काय प्रामाणिकपणे पैसे परत आणून देणार आहे का? अहो तो देईल आणून. ह्याची काय गॅरंटी पैसे परत देईल याची? चल बरं तू गेला नसेल तर बघ. अहो मॅडम तुम्ही 2000 रुपये मला आगाव दिल्यात हो का? काय रे धोंडीबा 2000 रुपये जास्त आलेत म्हणल्यानंतर तसाच गेला असता चालला असते की रे. आमच्या लक्षात आलंच नव्हतं ना 2000 रुपये जास्त गेल्याचं. तुमचं 2000 रुपये मला किती दिवस पुरला असतं मी जर तुमचं 2000 रुपये तसं नेलं असतं तर जगातल्या चांगुलपणावरचा विश्वासच उडला असता लोकांचा. अहो मी काळ्या आईची इमानदारीने सेवा करणारा गडी आहे. मला काय करायचं साहेब तुमचं आगाऊ पैसे. साहेब तुमचं तुम्हालाच राहू द्या साहेब. मला इष्ट आहे साहेब येऊ का मी? अहो 1000दा सांगते की सगळ्याला एकाच तराजू तोलत जाऊ नका. जगातली सगळीच माणसं काय चोरटी नसतात. अहो प्रामाणिकपणा आहे म्हणूनच तर जग चाललंय.